चालू है एक म्यूट हो गया वो बंद कर ये लाइन बंद करो ओके बंद करके चालू कर दाबून धर रे बाबा जोड आता दाबून धर सगळे आले सुनील या रे हे दरवाजा बंद कर माते ते अरुण ये इकडे मागे तुमचे आहेत ना मागे ते अरुण कुबट ना तू अरुण सुनील कुबट ना तू प्रिंट मीडियाचे सगळे आले प्रिंट मीडियाचे सगळे आले चला कृष्णा चालू करू आवाज येतो ते बोलू नका बरं मागे आज दर्पण दिन सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम मी दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी जो होत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करत आहोत त्याची कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे आत्ताच प्रकाशित केला आम्ही खरं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी परंतु गेल्या 30 वर्षात येथे अजून म्हणावा तसा विकास झाला नाही पाणी रस्ते कचरा मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत त्यामुळेच आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांनी घड्याळाला मतदान रूपी साथ द्यावी असे आवाहन या निमित्तानं करतो मागच्या 30 वर्षाहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची एक हाती सत्ता होती आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्यातून काही ठिकाणी 15 दिवसातून एकदा पाणी मिळते अंतर्गत रस्ते अरुंद झालेत वाहतुकी समय तशीच आहे मुख्य रस्त्यांना अतिक्रमणानं वेढलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जसा विकास केला तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत विकासाचा बारामती पॅटर्न छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी राबवण्याचा आमचा संकल्प आहे संपूर्ण महाराष्ट्राला दादांचा वादा माहिती आहे केवळ आश्वासन देणे नाही तर वेळेत ती आश्वासन पूर्ण करणे हा अजितदादांचा स्वभाव आहे एकीकडे सगळ्याच पक्षात निष्ठावंतांना घालून आपल्याच घरात भावाला मुलाला पत्नीला नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे या निवडणुकीत सुद्धा आम्ही 78 उमेदवार उभे केले आहेत सगळीकडेच उमेदवार आम्हाला मिळू शकले असते परंतु त्या ताकदीचे नव्हते म्हणून आम्ही तिथं उभे केले नाहीत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातून जे आहेत अनुसूचित जातीचे 6 उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला 10 आहेत ओबीसी 13 आहेत ओबीसी महिला 8 आहेत सर्वसाधारण 19 आहेत सर्वसाधारण महिला 21 आहेत अनुसूचित जमाती 1 आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना या निवडणुकीत प्राधान्य दिले असून पक्षाकडून 39 महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत तर अल्पसंख्याक समुदायातील 22 उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मी काय फार वेळ आपला घेत नाही पण गेले कित्येक वर्ष या शहराच्या विकासाची चाकं ही जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामुळे चिखलात रुतून बसलेली आहेत वेळ बदलाची ही टॅगलाईन घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता नक्कीच यावेळी बदल घडवेल असा आमचा विश्वास आहे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे शहराला मुबलक पाण्याचे आश्वासन देऊन महापालिकेची सत्ता उपमहानगरांनी समांतरतेनुसार जप केला मात्र प्रत्यक्षात लोकांच्या नशिबी पाणी टंचाई कायमच आहे लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे त्यात किती वाटा मिळवायचा इतकीच काळजी या सत्ताधाऱ्यांची होती त्यामुळेच 792 कोटींची ही पाणी पुरवठा आज 2800 कोटीवर गेली आहे आणि या योजनेचं श्रेय गेल्याहून
शिवसेना भाजपमध्ये नेहमी स्पर्धा मिळते, मात्र ही योजना कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगत नाही. मी काही बातम्या तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ताचे जे लोक, याच्यामध्ये अतुल सावे साहेब आमचे मित्र मंत्री महोदय, तुमच्याच सगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये बातमी आहे, शहर पाणी पुरवठा योजनेचे घोटाळे कुणी केले, शहराला पाण्याविना वाकूळ कुणी ठेवले हे जनतेला ठाऊक आहे. सावे साहेबांचं आहे बरं का स्टेटमेंट. समांतर जलवाहिनी त्यांनी टक्केवारीमुळेच खाऊन टाकली. भाजपचे सरकार आल्यावर आम्ही नवीन योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी आणली, टप्पे आणली. 2 ते 2.5 महिन्यानंतर नियमितपणे पाणी मिळेल ही 4 जानेवारी 26ची प्रेस आहे. म्हणजे डिसेंबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं की डिसेंबरमध्ये पाणी मिळेल, आणि त्यांचे मंत्री आता म्हणतात अजून 2-2.5 महिने लागतील. आता आमचे पालकमंत्री, आमचे मित्र संजयजी शिरसाट यांचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो. पाणी पुरवठा योजना त्यांच्या टक्केवारीमुळे, म्हणजे हे म्हणतात ह्यांनी टक्केवारी घेतली, ते म्हणतात त्यांनी टक्केवारी, खरं तर सरकारमध्ये आहेत त्यांनीच माहिती घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचं स्टेटमेंट आहे, पाणी योजना यांच्या टक्केवारीमुळे रखडली होती. आता नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली अंतिम टप्प्यात आहे. काही तांत्रिक कारणामुळे योजना, हे शिरसाट साहेबांचे. आणि आता याच्यामध्ये खैरे साहेब सोबत उतरलेत. मी 792 कोटी रुपयांची पाण्याची योजना आणली होती, भाजप MIM वाल्यांनी ती होऊ दिली नाही, जी योजना आता 2800 कोटीपर्यंत येईल. आता खैरे साहेब सुद्धा म्हणतात का, पुढे स्टेटमेंट वाचा त्यांचं, त्याला जबाबदार फक्त हे लोक आहे. आज सुद्धा 8 ते 10 दिवसांतर पालिक मिळत आहे. 2-2 मंत्री आहेत, ते इथं काय करतात. म्हणजे आता कितीतरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तुमच्याच पेपरच्या बातम्यावरून मी हे केलं, तर ह्यांचा मोर्चा काढला होता ना पाण्यासाठी भाजपने. बघा जाहिरात, बघा किती तारखेची, 23 मे 2022. नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि वितरणात भ्रष्टाचार, यंत्रणेसमोर लाचार झाले सरकार भारतीय जनता पार्टी. त्यावेळेस ते सरकारमध्ये नव्हते, परंतु आता त्याला जवळपास 4 वर्ष झालेत. लीज होल्डचे फ्री होल्ड आता डिक्लेअर केलं, तिथं फटाके फोडले. लीज होल्ड मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला, पण इम्प्लिमेंटेशन झालंच नाही अजून. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी होल्डिंग लावले की फ्री होल्ड झाली, फ्री होल्ड झाली, अजूनही झाले नाही. म्हणजे कशात काय, फाटक्यात पाय. बघा अतुल सावे साहेबांचं जाहिरात. सिडकोची घरे आता फ्री होल्ड, भाडे तत्वातील घरे आता नागरिकांच्या मालकी हक्काचे होणार. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महायुती सरकारच्या हार्दिक अभिनंदन. हे तारीख नाही याच्यावर, पण ते निर्णय झाल्या त्यांनी जाहिरात आणि सगळीकडे होर्डिंग पण लावले. आता आपले पालकमंत्री होते सिडकोचे अध्यक्ष, बघा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब होते. त्यांनी स्टेटमेंट केलंय, पूर्व मतदारसंघात सिडकोच्या वसाहती आहेत, सिडकोचे शहरात काही काम राहिलेले नाही, त्यामुळे इथून सिडकोवर बरखास्त करण्यात यावी. आता एवढे मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहेत, ते एका मिनिटात व्हायला पाहिजे काम, करतं ते झालं नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दोन्ही शिवसेना यांचे लावतात सगळीकडे. 7 वर्ष झाले, 35 कोटी डिक्लेअर केले. 2023ला 35 कोटी डिक्लेअर केले. आज 4 वर्ष झाले, ते पण झालं नाही. त्यामुळं शहराच्या विकासासाठी आम्ही हे करू ते करू, खरोखर विकास झाला का हे विचारायचं. म्हणजे विकासापेक्षा यांना धर्मात जाती भांडणं लावायचे, मतं मिळवायचे, नंतर मग औरंगाबाद महापालिका चुरून खायचे, हेच त्यांचा प्रश्न आहे. कितीतरी प्रश्न आहेत, मी आता फार वेळ आपला घेत नाही. या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या याच्यातून बाहेर काढण्याची आणि विकासाचं राजकारण करण्यासाठी, विकासाचं महत्त्व औरंगाबादकरांना, छत्रपती संभाजीनगर वासियांना जाणून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. नक्कीच मला खात्री आहे जे सर्वेचे रिपोर्ट आहेत त्यांच्यातला बेबनाव आहे, त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश मिळेल अशी माझी खात्री आहे. असं आहे, बारामती पॅटर्न तुम्ही बघितला का नाही मला माहित नाही, मी स्वतः बघून आलो 4दा.
जे काम मंजूर होतं त्याला वेळेवर निधी मिळतो का नाही आणि निधी देत असताना त्या निधीचा विनियोग व्यवस्थित होतो का नाही स्वतः अजितदादा जाऊन बघतात ते काम. सकाळी 5:30 वाजता आता साईटवर. त्यामुळं दिलेलं काम मुदतीच्या आत पूर्ण झालं पाहिजे आणि ते दर्जेदार झालं पाहिजे. आणि जेवढे पैसे अलोकेट केले त्याला प्रशासकीय म्हणजे ज्या रकमेची त्या रकमेतच झाले पाहिजे ह्याच्यावर दादांचा भर असतो. आता मी सांगितलं ना तुम्हाला 792 ची योजना 2800 कोटी बन गई. त्याचा साक्षीदार मी याच्यासाठी आहे की विजयाताई रहाटकर महापौर होत्या. मी स्वतः मनमोहन सिंग ओबेरॉय आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी ताबडतोब पैसे मंजूर केले. करोनाचा काळ होता. तुम्हाला सांगतो सगळं मंत्रालय बंद होतं. भागवत कराडच होते त्यावेळेस बहुतेक. भागवत कराड साहेब स्वतः गेले होते दादांकडे. दादांनी तिथूनच दिल्लीला स्पेशल माणूस पाठवून निधी आणून दिला करोनामध्ये सरकार बंद असताना. म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर अजितदादा कुणाशी भेदाभेद करत नाही. फक्त त्यांचा कटाक्ष असतो की निधी जेवढा दिलेला आहे तो निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे, दर्जेदार कामं झाले पण मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे, एवढं त्यांचा कटाक्ष असतो. हा बारामती पॅटर्न असं आहे. आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त संख्येनं आमचे नगरसेवक निवडून यावेत. आणि मला खात्री आहे की आम्हाला न विचारता कुणीही महापौरपदी बसू शकत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी बरोबर आहे. शहराच्या विकासासाठी तुम्हाला मत दिल्यानंतर महायुतीसोबत जाणार नाही काय? असं आहे. एक लक्षात घ्या. वाभाडे याच्यासाठी आम्ही लोकल प्रश्न आहेत. हे परत तुम्ही गल्लत करू नका. हे शहराचे प्रश्न आहेत. ते शहराच्या नेतृत्वावर मी टीका करतोय, त्यांच्या पक्षावर टीका करत नाही. त्यांच्या नेतृत्वावर जे नेतृत्वाचं श्रेय घेतायत आता आणि जे नेतृत्व करू पाहतायत त्यांना मी त्यांच्यावर टीका करतो की त्यांच्या हातात कारभार होता आणि त्यांचे जास्तीत जास्त संख्येत निवडून आले ह्यांच्याच मंडळींच्या हातात कारभार राहील. हे कारभारी बदलले पाहिजेत आता. हा आमचा प्रश्न आहे. विकासासाठी शहराच्याच विकासासाठी त्यांच्यासोबतच जाण्याची वेळ आली तर तुमची भूमिका काय? त्यावेळेस बघू. आज तर आम्हाला लोकांना दाखवावं लागेल ना की आम्ही या भ्रष्टाचारी लोकांबरोबर नाही, इथले महापालिकेतले भ्रष्टाचारी. नाही कदाचित ते आम्हाला महापौरपदी बसवतील अशी परिस्थिती होईल. बावनकुळे साहेब आले होते 2047 सीएम साहेबांनी शहराचा विकासाचा प्लॅन तयार केला. 2047 भाजपचाच महापौर आहे. 2047 मध्ये होईल ना. आता तर आमचा होईल. काय नाही हो विकास प्लॅन. मी तुम्हाला सांगितलं ना आता. फडणवीस साहेबांनी सांगितलंय आता डिसेंबरला पाणी देऊ. आलं का पाणी? 2023ला सांगितलंय. आक्रोश मोर्चा स्वतः फडणवीस साहेबांनी काढला. त्यानंतर आता 2 वर्ष झाले निरंकुश आहेत ना सत्तेवर. त्यांनी पाणी आणायला पाहिजे होतं ना आता. नाही असं आहे की शेवटी वर बसल्यानंतर त्यांना इनपुट द्यायचं काम आहे. बोलू नका त्यांना इनपुट द्यायचं काम इथल्या लोकांचं असतं. ते निधी द्यायचं काम करू शकतात. फक्त तो योग्य वेळेस खर्च होतो का नाही ते बघणं. पण आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आमच्याकडे जरी आधी दाखवून निधी आणला, आधी जाता वॉच असतो निधी वेळेवर खर्च झाला का नाही, दर्जेदार कामं झाले की नाही, हा फरक आहे. फडणवीसाचा वॉच नाही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा कारभार त्यांना बघायचा आहे. इथल्या लोकांच्या विश्वासावरती ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. पण राज्यात एकत्र राहायचं आधी वेगवेगळ्या विरोधात मतदारांना तुम्ही काय करण्याचं वाटतं त्यावर वेळात काय? हे आम्ही स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवत आहोत. परत सांगतो तुम्हाला, स्थानिक प्रश्नांवर. कारभारी बदलले नाहीत ना. कारभारी तेच आहेत ना. ते कारभारी बदला एवढंच आमचं म्हणणं आहे. सगळ्या महाराष्ट्रातच लागली. औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चूक झाली. प्रत्येकाला काही जणांना मुलीला द्यायचं होतं, काही जणांना मुलाला द्यायचं होतं, काही जणांना पत्नीला द्यायचं होतं, काहीला सुनेला द्यायचं होतं. त्याच्यामुळे ती त्यांच्यात लागली. आमचं तर त्याच्यात सहभाग नव्हता. आम्ही पहिल्या दिवशीच भूमिका घेतली. हे सगळं वातावरण आमच्या आधीच लक्षात आलं होतं. पहिल्या दिवशी आम्ही घेतली होती भूमिका की आता आपण आपलं वेगळं गेलेलं बरं. युती धर्म हा मुंबईत मग पाळला असं आहे. इलेक्शनमध्ये प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. टीका करणं हा सुद्धा समोरच्यावर टीका करणं हा पण त्यांचा अधिकार आहे. पण आता जनता ठरवेल ना कुणाची टीका योग्य आणि कुणाची टीका चुकी म्हणून.
आमचे 78 आहे. माझा अंदाज आहे कमीत कमी 40 उमेदवार आमचे निवडून येतील. हे आमच्या सर्वे रिपोर्टमध्ये ते आलेलं आहे. पण काय झालंय, पत्रकार मंडळींना सगळं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर माहिती आहे. सगळेजण वेगवेगळे लढतायत आणि प्लस काही प्रभागात कुणाचे 2च आहेत, कुणाचे 3च आहेत. मग तो दुसरा पण घेऊन कुणाला बरोबर घेतो कळत नाही. हे चित्र आता 10-11 तारखेला स्पष्ट होईल की खरोखर ताकदीचे 2-2 जण एकत्र आले. त्यामुळे कोण निवडून येईल ह्याच्याबद्दल आता भाष्य करणं अत्यंत चूक आहे. कारण 100 मतांनी सुद्धा अख्खं पॅनलच्या पॅनल जाऊ शकतो. थँक्यू.